नमस्कार मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा 6वा जो पाठ आहे मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. या चॅनलवर जर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील घटना कालानुक्रमे लिहा. घटना दिलेली आहेत आणि त्या कालानुक्रमे लिहायच्या आहेत. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, दुसरी घटना आहे लाल महालावर छापा, तिसरी घटना आहे आग्र्याहून सुटका, चौथी घटना आहे राज्याभिषेक, पाचवी घटना आहे पुरंदरचा तह आणि सहावी आहे शाहिस्तेखानाची स्वारी. या अशा घटना दिलेल्या आहेत, ह्या कालानुक्रमे लिहायच्या आहेत. उत्तर, पेजली पहिली घटना आहे शाहिस्तेखानाची स्वारी, दुसरी आहे लाल महालावर छापा, तिसरी आहे पुरंदरचा तह, चौथी आहे आग्र्यावरून सुटका आणि पाचवी आहे राज्याभिषेक आणि 6व्या नंबरवर येते महाराजांची, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. असा तो क्रम लावून आपल्याला तो पुन्हा लिहायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे, शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या. उत्तर, संस्कृत शब्द असणारा कोश राज्य व्यवहार कोश. नंबर 2 दुसरा आहे, त्र्यंबकगड जिंकून घेणारा मोरोपंत पिंगळे. वणी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार दाऊद खान. आणि नंबर 4 आहे, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण सुरत. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात लिहा. आणि यातील पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. उत्तर, 6 जून 1674 रोजी विद्वान पंडित गागा भट यांच्या हस्ते रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने करण्यात आला. नंबर 2, या राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू करून शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. नंबर 3, राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याचा होन हे चलन आहे, होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी तयार करून घेतली व त्यावर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली. नंबर 4, तेथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावत श्री राजा छत्रपती शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे, आग्र्याहून सुटका. उत्तर, नंबर 1, जयसिंग राजावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज औरंगजेब बादशाच्या भेटीला आग्र्याला गेले. नंबर 2, परंतु तेथे शिवरायांना नजरकैद करण्यात आले. अशाही परिस्थितीत घाबरून न जाता शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्याची योजना आखली आणि ते आग्र्याहून शिताफीने निसटले. नंबर 3, सोबत असलेल्या संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले व स्वतः महाराष्ट्रात सुखरूप पोहोचले. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम. उत्तर, नंबर 1, ऑक्टोबर 1677 साली मध्ये शिवरायांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. नंबर 2, गोलकोंड्याच्या कुतुबशहाशी शिवरायांनी मैत्रीचा तह केला. नंतर कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे, तामिळनाडूतील जिंजी, वल्लोरे इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. नंबर 4, हे सर्व करत असताना शिवाजी महाराजांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही, हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने तिथे त्यांनी स्वराज्याची व्यवस्था लावली. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. उत्तर, 6 जून 1674 या दिवशी जरी शिवरायांचा राज्याभिषेक झाला असेल तरी राज्याभिषेकाची तयारी जवळपास 2-3 वर्षापासून सुरू होती.
नंबर 2, राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागाभट यांना बोलावण्यात आले होते. नंबर 3, रत्नजळीत सिंहासन करून घेण्यात आले. विविध प्रांतातून विविध विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. नंबर 4, सोन्या व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली, ज्यावर श्री राजा छत्रपती कोरण्यात आले. संस्कृत भाषेतील राजव्यवहार कोश तयार करून घेण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 4, कारणे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, शिवरायांनी पुरंदरचा तह केला. कारण उत्तर, कारण शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशाहाने स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैन्यांच्या तुकड्या पाठवल्या. नंबर 2, या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. नंबर 3, मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला, परंतु हा किल्ला लढवताना स्वामिनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. नंबर 4, केलेले किल्ले परत जिंकत येतील, पण मेलेली माणसे परत मिळवता येणार नाहीत. शक्तीही चालेना व युक्तीही काम करेना. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंगासोबत पुरंदरचा तह केला. हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. नंबर 1, मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते. नंबर 3, हे किल्ले व भूप्रदेश परत मिळविण्यासाठीच शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाची उत्तरं लिहिता येतात. धन्यवाद मित्रांनो. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.